पहा, डिस्टन्स डिस्टन्सला आपण काल काय समजून घेतलं होतं? काय असते डिस्टन्स? इट इज द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय बॉडी. ठीक आहे. कोणती बॉडी जेवढा रस्ता पार करते त्याला आपण त्याचं डिस्टन्स म्हणतो. अजून डिस्टन्स बद्दल आपण काय पाहिलं होतं? इट इज अ स्केलर क्वांटिटी. म्हणजे आपण डिस्टन्सला डायरेक्शनशी जोडत नाही. ओके. फक्त किती चाललं, फक्त याचा मॅग्निट्यूड पाहतो. दॅट इज हॅज ओनली मॅग्निट्यूड. याला फक्त काय असेल? मॅग्निट्यूड असेल, डायरेक्शन नसतं. म्हणजे याला फक्त मॉड असतो, याला प्लस मायनसचा काही संबंध नाही. त्याची पुढची प्रॉपर्टी, डिस्टन्स जे असते इट कॅनॉट बी झिरो अँड निगेटिव्ह. डिस्टन्स कधीही झिरो होत नाही आणि निगेटिव्ह होत नाही. तीन ह्याच्या ह्या मेन प्रॉपर्टीज आहेत. स्केलर आहे म्हणजे ह्याला डायरेक्शनचा काही संबंध नाही, ते फक्त नेहमी ऍड होत राहतं. इट इज ओनली ऍडेड. हे नेहमी ऍडच होत राहतं. डिस्टन्स कधी सबट्रॅक्ट होत नाही. पुढे जा, मागे जा, दिशा बदला, दिशेशी तर घेणं देणंच नाही. एखादी बॉडी कशीही ट्रॅव्हल केली तर ती किती चालली हेच बघतोय आपण. म्हणजे तुम्ही मागं आलं पुढे आलं ह्याचा काही संबंध नाही. मागं आलं तरी म्हणतो चाललं. किती झालं तेवढं ऍड केलं. ते ऍड 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 ओनली ऍड. त्याच्यामध्ये फक्त ऍडिशन आहे. त्याच्यात काही सबट्रॅक्ट होत नाही. आणि सबट्रॅक्ट होत नाही म्हणून ते झिरो होत नाही. आणि निगेटिव्ह व्हायचा प्रश्नच नाही. सबट्रॅक्ट केव्हा होत जाईल? मागे 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 गेलात तर. आणि मगच निगेटिव्ह येईल झिरोच्या मागे. हा झिरो होत नाही, निगेटिव्ह होत नाही. म्हणून हा फक्त नेहमी काय होतो? ऍड होतो. चला, डायमेन्शन चॅप्टर शिकला होता ना आपण? आठवते? युनिट अँड डायमेन्शन. हा, त्याचा डायमेन्शन सांगता येते का बघा बरं? डायमेन्शन कसे लिहित होतो आपण? डायमेन्शन आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये MLT लावून लिहित होतो. डिस्टन्स काय असते? आपण शिकलो होतो फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज. फंडामेंटल म्हणजे ज्या नेचरमध्ये ऑलरेडी आहेत. कोणत्या कोणत्या होत्या? टाइम, 7 क्वांटिटीज होत्या. तर त्यामध्ये एक लेंथ होती, आठवते? एल. डिस्टन्स काय असते? एक लेंथ असते. म्हणजे याचे जर डायमेन्शन काढले तर आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो. याला मास नाही, लेंथ आहे आणि टाइम नाही. समजलं? तर M0, L1, T0. तर हे MLT मध्ये आपण याला लिहित असतो. तर हे पण आपल्याला जेई मेन्स मध्ये मॅच द पेअर मध्ये खूप वेळा फॉर्म्युले, युनिट्स आणि डायमेन्शन विचारतात. म्हणून तुम्ही इथून पुढे कोणती क्वांटिटी शिकलात, मी तुम्हाला काय म्हणलं, हा चॅप्टर वर्षभर चालतो. युनिट डायमेन्शन फॉर्म्युला आला, नवीन फॉर्म्युला शिकला की बनवा त्याचं डायमेन्शन. म्हणून तुम्हाला म्हणलं, मी तुम्हाला बेस शिकवलाय त्याचा. त्याचे क्वेश्चन केव्हा जमतील? जसे चॅप्टर शिकत जातात. आता बघा, झालं की नाही ऍप्लिकेशन? या चॅप्टर मध्ये डिस्टन्सचं आपण डायमेन्शन लिहून टाकलं. डिस्टन्सचं डायमेन्शन M0, L1, T0. M नाही, T0 नाही. ह्याला तुम्ही डायरेक्ट कसं लिहू शकता? L1 1 लिहिलं नाही तरी काय अडचण नाही. सांगा, असे लिहू शकता. जे झिरो आहे ते लिहायची गरज नाही ना. पण आपण जनरली लिहितो झिरोच्या फॉर्म म्हणजे M आणि Tच्या फॉर्म मध्ये. म्हणून तसं लिहिलं. तर हे झालं डायमेन्शन. आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊ. बघा, हे मेन पॉइंट्स आहेत सगळ्या. इथून तुमचे मार्क बनणार. आता आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय असतं? बघा, पहिला मुद्दा मी काल सांगितलं होतं. इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. आठवते? विसरायचं नाही एकदा सांगितलेलं. इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन आता याला थोडं व्यवस्थित लिहू. इनिशियल अँड फायनल पोझिशन. ठीक आहे नाही?
म्हणजे हे पोझिशनवर डिपेंड असते. माऊसचं उदाहरण आठवते कालचं? इथं होता, थोड्या वेळाने इथं गेला. आधी इथं जेव्हा मी डिस्प्लेसमेंट पाहतो, तेव्हा मी फक्त पोझिशन पाहतो. कुठे होता, कुठे आहे. आणि यांना जोडणार कोण? एक स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनने जोडणं म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स. ओके. तर बघा, इनिशियल अँड फायनल. फायनल पोझिशन ऑफ अ मूव्हिंग बॉडी. बॉडीचं मोशन हे बघावं लागेल ना. माऊस इथला इथं गेला म्हणजे मूव्ह केला की नाही? मोशन आलं त्याला. ते रेस्टवर नाहीये. अरे रेस्ट वाल्याचं डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स सगळं काहीच राहणार नाही. डिस्टन्स झिरो म्हणता येईल का? नाही, कारण डिस्टन्स कॅन नॉट बी झिरो. आताच लिहिले आपण. डिस्प्लेसमेंट झिरो म्हणता येते? येस. इनिशियली आणि फायनली तिथंच आहे. तर इनिशियल फायनल पोझिशन जर सेम असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट झिरो असेल ना. मग म्हणता येईल का डिस्टन्स इज झिरो? डिस्टन्स झिरो म्हणलं की ते स्टेटमेंट रॉंग आहे, कारण डिस्टन्स झिरो नसतेच. फिजिक्सच्या टर्म मध्ये आता तुम्ही विचार करायला शिका. आपलं लिटरेचर नाही चालू आहे. हा, ह्याने 0 किलोमीटर अंतर चाललं. ते भाषेत काही चालेल. फिजिक्स मध्ये असं नसते बेटा. डिस्टन्स नेवर बी झिरो. डिस्प्लेसमेंट कॅन बी झिरो. पोझिशन तुम्ही नंबर लाईनवर कशी पाहताय, ऍक्सिसवर कशी पाहताय. वन डायमेन्शन मोशन मध्ये तुम्ही अलॉंग एक्स ऍक्सिस चालणार, प्लस किंवा मायनस, असा विचार करायला शिका. म्हणजे आता असं बघा, एक एक्झाम्पल घेऊ आपण. हा, एक्झाम्पल, इफ x1 इज इनिशियल पोझिशन. एका बॉडीची पोझिशन एक्स ऍक्सिस वर आहे. इनिशियल म्हणजे सुरुवातीला. तो कुठं होता? x1 ला होता. चला, हा माऊस इथे आहे. x1 आणि थोड्या वेळाने तो मूव्ह झाला आणि x2 पोझिशनला आला. x2 समजा त्याची कोणती पोझिशन आहे? फायनल पोझिशन. ही फायनल पोझिशन, ही x1, ही x2. आता मला विचार करून उत्तर द्या. आपण याच्यामध्ये 3 केसेस धरू. केसेस पहा. चला, पहिली केस, इथे 0. ठीक आहे, इथे 0 माना. समजा इथे x1 आहे, इथे x2 आहे. तर तुम्ही कोणत्या डायरेक्शनला चालले? पॉझिटिव्ह एक्स. पॉझिटिव्ह एक्सचा अर्थ काय? x2 मोठा राहील की नाही x1 पेक्षा? तर केस 1 मध्ये काय म्हणतात? x2 इज ग्रेटर दॅन x1. तर हा चेंज इन पोझिशन बद्दल बोलतो. तर डेल्टा एक्स काढावं लागेल तुम्हाला. आणि डेल्टा एक्स काय राहील? फायनल मायनस इनिशियल. दिस इज डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट नेहमी तुम्हाला फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन सांगत असतं. शॉर्टेस्ट डिस्टन्स केस 1 मध्ये बघा, जर x2 x1 पेक्षा मोठा आहे तर सांगा बरं, फायनल नंबर इनिशियल पेक्षा मोठा आहे की नाही? मग या फॉर्म्युल्यानुसार लार्जर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट केला तर आन्सर पॉझिटिव्ह येईल ना. विचार करा ना. समजा हे 2 आहे आणि हे 5 आहे, तर कोण मोठा आहे? 5. म्हणजे बघा, x2 इज ग्रेटर दॅन x1. मग सांगा बरं, x2 मायनस x1 काय येईल? पॉझिटिव्ह येईल. पॉझिटिव्ह येईल. म्हणजे डिस्प्लेसमेंट कसं झालं? पॉझिटिव्ह झालं. तर या केसमध्ये आपण म्हणू शकतो डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह. सांगा सेकंड केस. 3 केसेस आहेत. हा, लिहू आपण त्याला. इथं 0 आहे. चला, x1 इथे आहे, x2 इथे आहे. आता सांगा बरं, x1 आणि x2 मध्ये कोण मोठा आहे? व्हेरी गुड, कारण तो पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे. तर या केसमध्ये x1 इज ग्रेटर दॅन x2. म्हणजे फायनल पोझिशन ही इनिशियल पेक्षा लहान आहे. म्हणजे इनिशियली 5 होता समजा, किंवा चला हा 2 होता आणि हा मागे येऊन निगेटिव्ह 5 ला आलाय. ठीक नाही? मागे निगेटिव्ह 5 ला आलाय. 0च्या मागे गेलो आपण. तर बघा बरं ह्याची पोझिशन कशी आहे. तर फायनल मायनस इनिशियल. फायनल व्हॅल्यू लहान आहे की नाही इनिशियल पेक्षा? x1 म्हणजे इनिशियल.
तर x1 पेक्षा x2 लहान आहे, म्हणजे x1 मोठा आहे. तर या केसमध्ये आन्सर कशी येईल? निगेटिव्ह येईल. बघ, फायनल मायनस इनिशियल कर. तर फायनल हा इनिशियल, त्यांचा मायनस, आन्सर -7. तो विचार कर, 2 पासून नंबर लाईनवर -5 ला जायचंय. किती स्टेप चालशील? सो 2 पासून मागे आलो, 1, 0, -1, -2, -3, -4, -5. बघा, 7 स्टेप आलोत आपण. 7 स्टेप आलोत आणि मागे आलोत म्हणजे -7. म्हणून लक्षात घ्या, जर इनिशियल पोझिशन फायनल पेक्षा मोठी असेल, तर आन्सर कसं येईल? निगेटिव्ह येईल. म्हणजे या केसमध्ये डिस्प्लेसमेंट काय राहील? निगेटिव्ह राहील. तर बघा, इथे डिस्प्लेसमेंट विल बी निगेटिव्ह. आणि आपली थर्ड केस ही झाली केस 2, ही केस 1. चला, केस 3. इनिशियल आणि फायनल पोझिशन एकच आहे. जागेवर आहे, म्हणजे हल्लाच नाही हा. तर दोन्ही सेम झाले. म्हणजे पहा, या केसमध्ये जर x1 x2 इक्वल झाले, तर डिस्प्लेसमेंट काय व्हायला पाहिजे? 0. x2 मायनस x1 काय होईल? 0. त्याच्यावर काय कळलं? की डिस्प्लेसमेंट कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0. डिस्टन्स 0 होते का? नाही. डिस्टन्स निगेटिव्ह होईल का? नाही. डिस्टन्स फक्त ऍड होईल. डिस्प्लेसमेंट सबट्रॅक्ट पण होतं. काढून दाखवणार आहे. काढून दाखवणार आहे. निगेटिव्हचा अर्थ डायरेक्शन. सांगायला फिजिक्स चालू आहे हे. फिजिक्स मध्ये निगेटिव्हचं काम. हा, बघ, डिस्प्लेसमेंट इथंच लिहितो. खाली लिहून दिले. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि कधीही वेक्टर मध्ये निगेटिव्ह साइन इंडिकेट्स डायरेक्शन. ठीक आहे. फिजिक्स मध्ये निगेटिव्हचं काम डायरेक्शन दाखवणं असतं. बोला. हा, आहे त्याच्या ऑपोजिट. पुढे जायचं तर मागं गेलं, मागं जायचं तर पुढे गेलं. ऑपोजिट म्हणजे मायनस. इंटिजर म्हणून 6वीला शिकायचं असते, प्लस मायनसचा काय अर्थ आहे. आता लक्ष द्या, यानंतर ह्या तर गोष्टी आता झाल्या. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आणि तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगतो. चला, इथून एक बॉडी या रस्त्यावर चालत आहे, अलॉंग दिस रूट. तर या रूटवर समजा इथे आपण काही पॉइंट्स कन्सिडर करू. ह्या सगळ्या वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत. आणि असं समजा की इथे ओरिजिन आहे 0, समजा हा 2 आहे, हा 8 आहे. ठीक आहे. आता विचार करा, या ठिकाणी हे जे अंतर आहे 0 पासून इथपर्यंत, हे डिस्टन्स काढायला मी. समजा हे डिस्टन्स असेल, किंवा इथला जो कॉर्डिनेट आहे तो समजा -2 आहे आणि हा -4 आहे निगेटिव्ह मध्ये. चला, एक ऑब्जेक्ट घेऊ आपण. समजा हा तो ऑब्जेक्ट आहे. आता हा ऑब्जेक्ट फिरायला लागणार. तो 0 निघाला, म्हणजे सी वरून तो कुठं आला? डी वर. चला, सी वर होता, सी वरून डी वर आला. मग डी वरून ई वर आला. चला, पहिली कंडिशन, पहिलं एक्झाम्पल, सी टू डी, डी टू ई असा आला. तर मला याचं डिस्टन्स सांगा आणि डिस्प्लेसमेंट सांगा. डिस्टन्स म्हणजे 2 + 8. ठीक आहे. हे रस्त्यामध्ये 8 गेला, 2 + 8. आता समजून घ्या, 10 म्हणल्यापेक्षा हे आपण याला असं मानू की हा, हे 2 स्टेप आहेत, हे 8 स्टेप आहेत. पुढे स्टेप चालला तर 10 मीटर असेल समजा, जे कोणतं युनिट घ्या. डिस्प्लेसमेंट मध्ये इनिशियली कुठं होता? 0 वर. ठीक आहे.
आणि फायनली कुठं होता? 8 नाही, आता 10 आहे आपल्यासाठी. आपण ऍड करत चाललोय ना. 10 आहेत ना, असं धरून चला ना. तर 10 वर आहे. इथं होता 0 वर, इथं होता. तर सांगा बरं त्यानं दिशा बदलली का? याला तुम्ही 0 म्हणलं होतं, याला 10 म्हणलं होतं. फायनल मायनस इनिशियल काढा बरं. फायनल मायनस इनिशियल 10. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट आर इक्वल. सेम आले की नाही? केव्हा सेम येतील? दिमाग लावा. व्हेरी गुड. बॉडी स्ट्रेट लाईन मध्ये जोपर्यंत आहे, डायरेक्शन चेंज न करता, तोपर्यंत डिस्टन्स डिस्प्लेसमेंट नेहमी सेम राहणार. डिस्प्लेसमेंट मायनस केव्हा होईल? रिव्हर्स यायला सुरू झालं तर. डिस्टन्स काय म्हणते? तू कसंही जाय, मी ऍडच करणार. डिस्प्लेसमेंट काय म्हणते? तू टर्न झाला की मी चेंज होतो, माझं काही खरं नाही म्हणून. पण आता तो टर्न झाला का? पहिल्या केसमध्ये बघा, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट सेम आहे. छान. सेकंड केस, मी आता तुम्हाला रस्ता दाखवतोय. ठीक आहे, बघा. सी टू डी, डी टू ई, ई टू डी. वापस यायला त्या रस्त्यावर. चला, सी टू डी, सर 2 गेला. डी टू ई 8 गेला. मग पुन्हा वापस मागा आलो, +2 झालं समजा. म्हणजे किती झालं? 12. वापस आलं ना ते. सगळं प्लस प्लस केलं म्हणजे हे काय झालं? तुम्ही काय म्हणले? आधी 2 गेलो, मग 8 गेलो. किती झाले? 10 किलोमीटर झालं, 10 मीटर झालं. मग वापस मागे 2 आलो. म्हणजे मी ऍक्च्युअली किती चाललो? म्हणून ऍक्च्युअल पाथ. तुम्ही असं म्हणता का नाही माझं डिस्टन्स कमी झालं? तुम्ही नांदेडहून मुंबईला गेले, मुंबईहून नांदेडला वापस आले. तुम्ही असं म्हणता का मी 0 किलोमीटर चाललो? डिस्टन्स तर ऍक्च्युअली तुम्ही किती चालले? जाणं 600, येणं 600, 1200 किलोमीटर चालले. पण डिस्प्लेसमेंट काय म्हणते? इनिशियली नांदेडला होतास, फायनली नांदेडलाच आहेस. तर फिजिक्स म्हणते एवढा गाडी चालून पेट्रोल फुकून तो काहीच नाही, तू 0 चाललास. डिस्प्लेसमेंट बोलते फक्त पोझिशनवर. तर बघा बरं, डिस्टन्स काय होईल? ऍड 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 12. आता सांगा बरं, 0 वरून किती गेला? 2. 2 वरून किती गेला? 8. इथपर्यंत काय अडचण नाही. आता मागे आला, मागे म्हणजे मायनस. तर बघा, 2 2 कॅन्सल. इथं काय आलं? डिस्प्लेसमेंट. आता यायला का लक्षात? तर सांगा बरं, या केसमध्ये काय झालं? डिस्प्लेसमेंट इज लेस दॅन डिस्टन्स. इथं काय होतं? डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डिस्टन्स. डिस्प आणि डिस्ट असं लक्षात ठेवा. काय काय पॉसिबिलिटी आहेत दोघांना एकत्र केलं तर? डिस्प्लेसमेंट हा डिस्टन्सला इक्वल राहू शकतो किंवा त्याच्याहून लेसच राहतो, त्याच्याहून जास्त कधी होत नाही. म्हणून मी तुम्हाला काल वाक्य लिहून दिलं होतं, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू लेस दॅन डिस्टन्स. आठवते? कालच्या ह्याच्यातच होतं. काय पीडीएफ बघताय देवाला माहित. चला, सी टू डी, डी टू ई, ई टू डी, डी टू सी. डिस्टन्स वर बोला. सर डिस्टन्स 0 वरून 2 गेला, मग ई म्हणजे 8 गेला, परत डी वर 2 आला आणि वापस मागे आला. इथून बघा हे स्टेप होऊन, किंवा असं समजा ना, कुठं होता? 0 वर होता. 0 वरून किती गेला? 2. 2 वरून किती गेला? 8. 8 मध्ये पुन्हा तुम्ही मागे किती आला? समजा 2. आता हे तुम्ही धरू नका, हे आपण ऍक्च्युअल डिस्टन्स घेत नाहीये. आणि वापस तो 0 वर आला. तर बघा 2 8 10 2 12 आणि इकडे मागे 2 आला. म्हणजे ओव्हरऑल तो मागे जेव्हा आला तेव्हा 2 प्लेसेस आला ना, इथे यायला 2 युनिट मागे आला. तर ओव्हरऑल तो किती चालला? 14 मीटर त्याचं डिस्टन्स झालं. डिस्प्लेसमेंट काय होईल? बघा, सी वर होता इनिशियली, फायनली पण सी वरच होता. इनिशियल फायनल सेम. आताच लिहिलं होतं x1 इज इक्वल टू x2. तर या केसमध्ये डिस्प्लेसमेंट काय झालं? 0. मी आताच म्हणलं, डिस्टन्स 0 होत नाही, डिस्टन्स ऍडच होत राहते. डिस्प्लेसमेंट कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0. वर पॉझिटिव्ह आलं का? आता निगेटिव्ह अजून आलंच नाही, इथं पॉझिटिव्ह आलं. आता इथे काय झालं बघा,
डिस्प्लेसमेंट इज 0. चला लास्ट केस. C to D, D to E, E to D, D to C, C to B. तर डिस्टन्स बघा, पहिले 14 झालं होतं इथपर्यंत. वापस 2 वाढलं ना. डिस्टन्स ऍडच होत राहणार. तुम्ही मागं जा, पुढे जा, तर 16 मीटर त्याचं डिस्टन्स झालं. डिस्प्लेसमेंट काय झालं? सर C to C 0 होता आणि अजून 2 स्टेप मागं गेला, तर निगेटिव्ह 2 आलं. कळलं तुम्हाला? मागे आला म्हणजे इथे डिस्प्लेसमेंट काय झालं? निगेटिव्ह झालं. आता आला फील तुम्हाला याचा? आणि हे फक्त आपण 1D मोशन मध्ये करतोय. 2D मध्ये मग तुम्हाला ट्रायंगल म्हणतात आणि मग तिथे पायथागोरस किंवा वेक्टर लावायचं असतं. म्हणून आपण 2D मध्ये वेक्टर शिकतो. 1D मध्ये काही टेन्शन नाही. सरळ चला, मागे या किंवा वर खाली करा, दोन्हीपैकी एकच. तर फायनली तुम्ही इथं लक्षात घ्या, डिस्टन्स इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट कधी डिस्टन्स पेक्षा जास्त होऊ शकत नाही. हा फॉर्म्युला विसरायचा नाही. ओके, इम्पॉर्टंट. तर अशा पद्धतीने आपण डिस्टन्स डिस्प्लेसमेंटला समजून घेतलंय. तो डायरेक्शन स्पेसिफिक असतो, डिस्प्लेसमेंट डिस्टन्स नसतं. 2D मधला खेळ वेगळा आहे. बाकी आपलं हे चला हे झालं, हे झालं. चला लास्ट 2 कॉन्सेप्ट आहेत आजच्या, म्हणजे आपल्याला प्रश्न करायला तयार झालो आपण. स्पीड. स्पीड काय असते? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, किंवा असं म्हणा सगळ्यात सोपं फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये, द टाइम रेट. टाइम रेटचा अर्थ डिवायडेड बाय टी. कधीही रेट ऑफ चेंज शब्द आला, रेट शब्द आला फिजिक्स मध्ये, की त्याचा अर्थ असतो टाइम. रेट म्हणजे टाइम, रेट म्हणजे टाइम. आजपासून लक्षात ठेवा. द टाइम रेट, बघा, द टाइम रेट ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉडी. ठीक आहे, इन एनी डायरेक्शन. का बरं? स्पीड आहे. स्पीड कशाशी रिलेटेड आहे? डिस्टन्सशी. डिस्टन्स स्केलर आहे, डायरेक्शनचा संबंध नाही. म्हणून मी लिहू शकतो इन एनी डायरेक्शन, कारण याला डायरेक्शनचा काही संबंधच नाही ना. तर बघा याचा अर्थ काय झाला? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स टाइम रेट म्हणजे डिवायडेड बाय टाइम. आपण लहानपणी शिकलो होतो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. मग ते टाइम डिवाइडच का होतं ते इथं कळते, कारण तो टाइम रेट आहे. रेटचा अर्थ टाइमने डिवाइड करणे, टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये जाणे. तर हे लक्षात ठेवा की स्पीडचा फॉर्म्युला आहे. स्पीडचा हा फॉर्म्युला आहे. इट इज अ स्केलर क्वांटिटी. समजलं? कारण ही कशाशी रिलेटेड असते? स्पीड रिलेटेड असते डिस्टन्स सोबत. ओके, आणि म्हणून ही एक स्केलर क्वांटिटी. जर डिस्टन्स स्केलर आहे तर स्पीड पण स्केलर असेल. आता याचा उलटा भाऊ असतो व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी आपण व्ही लेटरने दाखवतो. व्हेलॉसिटी काय आहे? द टाइम रेट ऑफ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, आणि इन स्पेसिफिक डायरेक्शन, कारण डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, पुढे गेला मागे गेला पाहू लागलो ना आपण आता, म्हणून तर प्लस मायनस करू लागलो. तर याचा अर्थ व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. आपण याला असं म्हणू, v इज इक्वल टू एस बाय टी. डिस्प्लेसमेंट आपण एस लेटरने दाखवतो, कालच सांगितलं होतं, आणि हा टी आहे. तर व्हेलॉसिटी आली डिस्प्लेसमेंट बाय टाइम. इट इज अ वेक्टर क्वांटिटी.
आता याला आपण थोडं असं लिहू. नाव व्हेलॉसिटी काय होती? S/T. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय होता? सर फायनल मायनस इनिशियल होता, आठवते? आणि यालाच आपण काय लिहिलं होतं? डेल्टा एक्स. कळलं? चेंज इन पोझिशन. द रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन इज व्हेलॉसिटी. ही त्याची ओरिजिनल टाइम आहे. आता डेफिनेशन झाली. सो द रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन, मी रेट म्हणलो म्हणजे मी टाइमला आणलं. द रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन इज कॉल्ड व्हेलॉसिटी. मुद्दा लक्षात घ्या. व्हेलॉसिटी कॅन बी पॉझिटिव्ह, झिरो, निगेटिव्ह. वेक्टर आहे ना बाबा. जर डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह होत असेल तर व्हेलॉसिटीला निगेटिव्ह व्हावंच लागेल की नाही? टाइम निगेटिव्ह नसतो फक्त. टाइम आहे फंडामेंटल क्वांटिटी. टाइम इज अ स्केलर क्वांटिटी. त्याच्यामुळे टाइम निगेटिव्ह होत नाही. व्ही निगेटिव्ह झालं याचा अर्थ एस निगेटिव्ह झालं. टी कधी निगेटिव्ह होत नाही. दोन्ही निगेटिव्ह झालं तर ते पॉझिटिव्ह होईल. मॅथमॅटिक्स तिथं लागतं. त्याच्यामुळे आता एक पार्ट आहे जिथे आपल्याला आता क्वेश्चन्स करण्याला संधी आहे. जेई मेन्स मध्ये स्पीड, डिस्टन्स, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट याच्यावर एक प्रश्न येतो, ऍव्हरेज व्हेलॉसिटी, आणि एक असते इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता पाहू आपण. चला नीट बघा मी काय म्हणतो. आता कॉन्सेप्ट आहे ऍव्हरेज व्हेलॉसिटी. ऍव्हरेजचा अर्थ काय असते? वेगवेगळ्या व्हेलॉसिटी आहेत, त्यांना ऍड केलं, डिवाइड केलं. ऍव्हरेज कसं काढत होतो आपण? जेवढे नंबर दिले त्यांना ऍड करायचं आणि किती नंबर आहेत त्याच्याने डिवाइड करायचं. तर समजा एक बॉडी V1 स्पीडने गेली, व्हेलॉसिटीने गेली, मग थोड्या वेळाने ती V2 ने गेली, मग V3 ने गेली, असं करत करत Vn व्हेलॉसिटी गेली. तर n व्हेलॉसिटीज आहेत की नाही इथं, तर त्याला तुम्ही काय करणार? डिवाइड करणार n ने. हेच करतो की नाही आपण? म्हणजे तुम्ही काय केलं? V चं ऍव्हरेज काढलं. ऍव्हरेजला लिहितात डेल्टा. कधीही डेल्टा ट्रायंगल लिहिला तर याला आपण म्हणतो दिस इज नथिंग बट व्ही ऍव्हरेज. व्ही एव्हीजीचा अर्थ असतो व्ही ऍव्हरेज, डेल्टा व्ही. आता जो कॉन्सेप्ट आहे तो थोडासा नीट पहा. लास्ट हा शब्द पहिल्यांदा येईल, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. नावावरून कळते इन्स्टंट, एका पर्टिक्युलर टाइमला. आता मी तुम्हाला याचा फील देतो म्हणजे काय म्हणायचे काय बघा. चला हा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टला या हाईटवर आहे, मेला खाली सोडलं, माझ्या हातात आलं, त्याने डिस्टन्स कव्हर केलं. त्याला काही टाइम लागला? लागते, काही ना काही लागतेच. तर डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम, स्पीड. त्याची स्पीड कशी काढता येईल? किती डिस्टन्स कव्हर केलं, किती टाइम लागला, त्याला डिवाइड केल्यावर त्याची काय येईल? स्पीड येईल. तुम्ही स्पीड केव्हा सांगितली? तेव्हा तुम्हाला पूर्ण डिस्टन्स माहित होतं आणि पूर्ण टाइम माहित होता. पण बघा बरं, इथून इथं पडताना ती बॉडी इथं कुठेतरी होती की नाही? मी जर तुम्हाला म्हणलं इथून इथं येताना जेव्हा इथं होती, इथं स्पीड किती होती, तर हे कसं काढावं? इथं किती फास्ट आलं खाली. तुम्ही याला पाहीपर्यंत ते खाली आलं ना, याचा अर्थ काय झालं? ते तुम्हाला ट्रॅकच करता येत नाही. कारण बघा इथे पाहीपर्यंत इथं आलेले, तर ह्याच्यामध्ये खूप मायनर फरक आहे की नाही? तर याला म्हणतात इन्स्टंट. एका पर्टिक्युलर वेळेवर. मी सकाळी म्हणजे असं समजा 2 सेकंड पासून 10 सेकंड पर्यंत एक बॉडी ट्रॅव्हल केली, तर तुम्ही 2 ते 10 सेकंड म्हणजे 8 सेकंड मध्ये किती स्पीड होती काढू शकता. तेवढं डिस्टन्स भागिले 8 असं करून काढू शकता. पण जर म्हणलं नाही, 2 वरून 10 8 वर जाताना 10 वर जाताना जेव्हा 6वा सेकंड होता, 6th सेकंड होता, तेव्हा स्पीड काय होती? सर ते कसं सांगा?
तुम्ही 6व्याचं बघेपर्यंत तर तुम्ही 10व्यावर जाता. मग हे कसं काढणार? 6 तर सोडा, 6.2222 मायक्रो सेकंड्सला स्पीड काय होती? काढता येते. हे सगळं न्यूटनने डेव्हलप केलंय. याला म्हणतात इन्स्टंटेनियस. त्याचा अर्थ ऍट अ इन्स्टंट, एका पटकन जागेवर काढायचं. आणि याच्यासाठी आपण वापरतो कॅल्क्युलस. म्हणून कॅल्क्युलसचा शोध लागला. न्यूटनला प्रश्न पडला होता, हे कसं काढणार? तर यालाच आपण काय म्हणतो बघा, व्हेलॉसिटी ऍट अन इन्स्टंट. एका पर्टिक्युलर वेळेवर काढायचं. याचं एक्झाम्पल पहा. एक बॉडी इथं होती, तिने एवढी हाईट कव्हर केली, इथे आली. ठीक आहे. तर इथून इथपर्यंत समजा याचं डिस्टन्स डी होतं आणि इथून याला लागलेला टाइम टी होता. हे डिस्प्लेसमेंट होतं. चला डिस्प्लेसमेंट काढू आपण. व्हेलॉसिटी घ्यायला ना, ते डिस्प्लेसमेंट एस होतं, टाइम टी होती. तर तुम्ही याचा व्ही काढू शकता, एस बाय टी. पण मी जर तुम्हाला म्हणलं या पर्टिक्युलर पॉइंट ए वर इथं स्पीड किती आहे सांगा, इथं व्ही किती आहे? अवघड आहे की नाही आता काढणं? त्यासाठी तुम्हाला एवढं डिस्प्लेसमेंट माहित पाहिजे आणि एवढ्याचा टाइम माहित पाहिजे. तर तो काय सांगतो, तसं नका करू बेटा. तो सरळ सांगतो तुमची जी ऍव्हरेज व्हेलॉसिटी आहे बघा, तर तो सांगतो तुम्ही घ्या त्याची लिमिट. आता हेच आहे लिमिट. लिमिट घेतात टाइमची. मला सांगा त्या पॉइंटला खूप कमी टाइम लागेल की नाही? तुम्ही सांगा, इथून इथे येताना त्या स्पीडमध्ये टाइम किती कमी आहे? तर तो टाइम जवळपास झिरोच आहे. आपल्याला माहितच नाही किती टाइम आहे. तर त्याला म्हणतात लिमिटिंग व्हॅल्यू. लिमिट म्हणजे टाइम पाहिजे तेवढा कमी करा, पण झिरो नाही होणार. त्या एरोचा अर्थ काय? हा समजून घ्या. मॅथ्समध्ये 12वीला शिकणार आपण हे. लिमिट्स कंटिन्युटीमध्ये. लिमिटिंग व्हॅल्यूचा अर्थ असतो जिथे एखादा व्हेरिएबल, इतर व्हेरिएबल कोण आहे? टी, टाइम. तुम्हाला पाहिजे तेवढा कमी करा, पण तो झिरो नाही. झिरोच्या जवळ चाललाय. 0.1111 0.000000005, पण झिरो नाही. तुम्ही मानता त्याला अप्रॉक्सिमेटली झिरो, पण ते ऍक्च्युअल झिरो कधीच होत नाही. त्याला म्हणतात लिमिट. सांगा बरं, इथं काही झिरो लागला होता काय? झिरो पेक्षा काहीतरी जास्त लागला असेल की नाही? म्हणून त्याला म्हणतात लिमिटिंग व्हॅल्यू. तर इन्स्टंटेनियस मध्ये काय करतात? लिमिट काढतात. द लिमिट ऑफ टी टेंड्स टू झिरो, व्ही इज इक्वल टू एस बाय टी. ते हे लिमिटिंग व्हॅल्यू जे असते ना, यालाच म्हणतो आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता याला असं लिहितात बघा, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इज डीव्ही. डेल्टा व्ही लिहिलं की नाही? डेल्टा असते ऍव्हरेज साठी. इथे टाइम पिरियड मोठा असतो. इथे आपल्याला दिसतं, पण इथे तर दिसतच नाही ना. एकदम झटकन खाली यायची ना वस्तू. एखादी बुलेट ट्रेन झपकन निघून गेली डोळ्यासमोरून, तर तुम्ही म्हणू शकता का इथून इथं प्लॅटफॉर्मच्या या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत गेली? तर प्लॅटफॉर्मचं डिस्टन्स माहित असते, त्याचा टाइमही माहित असते. घड्याळात आपण स्टॉपवॉच लावून बघू शकतो, आपण स्पीड काढू शकतो. पण इथून इथं जाताना इथं किती स्पीड होती? तिथं तर टाइम असा झटकन गेला की नाही निघून. तर तिथे हे कामाला येते. तिथे लिमिट्स कामाला येतात. म्हणून त्याला काय, व्हेरी स्मॉल चेंज. आता मी काय सांगायला का, जिथे चेंजेस खूप स्मॉल असतात, आपल्याला कळत सुद्धा नाही, तिथे आपण डी लिहितो. आणि जिथे चेंजेस मोठे असतात तिथे डेल्टा लिहितात. तर ऍव्हरेज मध्ये डेल्टा लिहायचं आणि इन्स्टंटेनियस मध्ये डीव्ही लिहायचं. मला सांगा, खूप छोटी स्पीड केव्हा येईल? डीव्हीचा अर्थ व्हेरी स्मॉल स्पीड. खूप कमी स्पीड केव्हा येईल? जेव्हा सर त्याने खूप कमी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. अरे बाबा, एवढंच पाहायला तर बघा, डिस्टन्स हे जवळच आहे की नाही? हे तर ऍव्हरेज आहे, बऱ्यापैकी डिस्टन्स मोठं आहे. हे डिस्टन्स काय बघा बरं, नसल्याच्याच जमा आहे, म्हणजे डीएस. आणि खूप कमी डिस्टन्सला टाइमही खूप कमी लागेल की नाही? तर डीव्ही इज इक्वल टू डीएस बाय डी. आजपासून लक्षात ठेवा, ऐका बेटा, हे खूप महत्वाचं आहे. तर डेल्टा व्ही ला काय म्हणा? व्ही ऍव्हरेज. ठीक आहे. आणि डीव्ही ला काय म्हणा? व्ही इन्स्टंटेनियस. इन्स्टंटेनियस म्हणजे व्हेरी स्मॉल. क्लिअर?
तुम्हाला परीक्षेमध्ये येतात ऍव्हरेज व्हेलॉसिटीचे प्रश्न. ह्याचे आत्ताच येत नाही, 12वीला येतात, कारण तुम्ही हळूहळू पुढे कॅल्क्युलस शिकता. तर आत्ता तुम्हाला येतात ऍव्हरेज व्हेलॉसिटी. जेई मेन्स मध्ये प्रत्येक वर्षी एक प्रश्न ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा असतो. उद्या मी तुमचे 4 मार्क तयार करावे. उद्याचा पिरियड म्हणजे या चॅप्टरचे 4 ते 8 मार्क. उद्या 2 प्रश्न आपण तयार करायचे. आता हे सगळं तुमचं फाउंडेशन तयार झालं. आता या चॅप्टरचा मेन पार्ट संपत आला. आता काय राहिलं? ऍक्सिलरेशन. आपण जे 9वीला शिकलो तेच शिकायलो. पण आता आपण थोडं डेप्थ मध्ये शिकायलो. पुढचं वर्जन. आज तुम्ही पहिल्यांदा इन्स्टंटेनियसचा अर्थ समजला. म्हणजे काय? लिमिट काढणं म्हणजे काय? टी टेंड्स टू 0. याला काय वाचतात? टी टेंड्स टू 0. टेंड्स म्हणजे जवळ चाललंय 0च्या. पण 0 होत नाही. कधीही एरोचा अर्थ काय असतो? अप्रोचिंग. ती जवळ चाललाय कशाच्या? 0च्या. टाइम 0 व्हायला पाहतोय, पण 0 होत नाही. समजलं? दिस इज नोन ॲज लिमिटिंग व्हॅल्यू. LIM म्हणजे लिमिट. क्लिअर झालं? तर आपण उद्या ऍव्हरेज व्हेलॉसिटी पाहू. त्यानंतर मग आपल्या नेहमीचा युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी. 9वीला शिकलेलं ग्राफ होते, स्ट्रेट लाईन, कर्व, मग तिथे आपण स्लोप काढतो. आता हळूहळू आता सुरू व्हायले. उद्यापासून म्हणालो ना 8-8, 10-10 मार्काची तयारी आहे. 2-2, 3-3 प्रश्न. आता मी जे जे शिकवायलो ते जर परफेक्ट केला तर तुम्हाला नेक्स्ट संडेला याची टेस्ट द्यायची आहे. या संडेला मॅथची आहे. नेक्स्ट संडेला आपला हा चॅप्टर संपलेला असतो. मग या चॅप्टरची एक टेस्ट द्यायची. एव्हरी संडे देअर विल बी टेस्ट नाऊ. त्याच्यामध्ये काही एक्सक्यूज नाही. समजलं? दिलेलं फक्त रिवाइज करत राहायचं. आता मी हे लगेच टाकून देतो. हे दोन्ही करा. ट्रिग्नोमेट्रीचे ग्राफ नीट करा. आणि आज जिंट फंक्शन समजलं? फ्लोर फंक्शन. त्याचा डोमेन रेंज सगळ्याचे लक्षात ठेवा. आणि आपण जे शिकलोय आता हे तुम्ही अभ्यास नाही केला चालते, याला वेळ आहे. आता तुम्ही कोणता अभ्यास करा? संडेच्या परीक्षेचा. मला संडेच्या परीक्षेत मार्क पाहिजे. जर तुम्ही नीट मार्क नाही घेतले, मी परत पॅरेंट्सला बोलवतो. तुम्ही अभ्यास करावा लागतो बेटा. माझ्यावर ब्लेम करून उपयोग नाही. मी आता माझ्या पोटाच्या देठापासून शिकवायलो. एवढं डेप्थ मध्ये कोणी नाही सांगणार तो. म्हणून थोडं मन लावून करा. दिवस वाया घालू नका. मागचे सगळे व्हिडिओ काढून रिवाइज करा. धाड 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 करा अभ्यास. काहीच अडचण येत नाही. सगळं जमते. आपण खूप सारे प्रश्न सोडवलेत पीडीएफ मध्ये बघा. तशाची प्रॅक्टिस करा. डबल मॉड वाले शिकले की नाही आपण? इंटरवल काढा, क्रिटिकल पॉइंट काढा, शिकून घ्या. करा प्रॅक्टिस त्याची. त्याचेच भाऊ बहीण विचारतो मी परीक्षेत. एकही अवघड विचारत नाही, काळजी करू नका. जसं आपण शिकलो तसेच येतात. तुम्ही करून या. तुम्हाला पाहिल्यावर कळलं पाहिजे, हा असा प्रश्न मी केलाय. बस झालं. तेवढं आलं ना? 4 प्रश्न हे आपलं टार्गेट आहे. 10 पैकी 4 म्हणजे 40 पैकी 16 मार्क. खूप झाले आपल्याकडे. 40 पैकी 16. 40 पैकी 16 म्हणजे जेई मेन्स मध्ये 99% आहे. मॅथ्स आहे. चला, हे पण मी अपलोड करतो, जाऊ शकता. आला का अर्थ लक्षात आता?